आपला पहिला पदार्थ कुठला आहे आजचा? आपण आज करणार आहोत किमा पावभाजी. किमा पावभाजी. ओके, मला साहित्य त्याच्यासाठी सांगतेस? लागणार आहे टमॅटो. मी चिकनचा किमा घेतला. त्याच्याऐवजी आपण मटणाचा किमा प्रॉन्स ते पण करू शकतो. बटाटा, बटर, कांदा, शिमला मिर्च, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हे पावभाजी मसाला, धना जिरा पावडर, लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. तिकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, पण त्याच्यात अजून आपल्याला काय बटर टाकायचं आहे. घ्या. आपण बटर घेऊया. त्याच्यामध्ये आपण कांदा घेऊया. ओके, कांदा भाजूया आपण. थोडासा गुलाबी वगैरे करायचा. हो, याला आपण चांगलं थोडा गुलाबीचा रंग आला की आपण याच्यात आलं लसूण पेस्ट टाकूया. साधारणपणे तुमचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवर साधारणपणे कांदे किती लागतात, किती किलो लागतात दिवसाला? 5 किलो तरी मिनिमम. हो. कांद्याशिवाय कुठलेही नॉनव्हेज होऊ शकत नाही, अजिबात नाही. कांदा लसूण आलं. अच्छा. हो, याच्यात आलं लसूण पेस्ट टाकूया आपण. किती हे घालू? हो, अजून थोडासा. बस. हे परत आपण व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. वास चांगला आलेला आहे. आता काय करायचं? आता शिमला मिर्च टाकूया. थोडंसं सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजेल. बरं, पण हे रोजचं जे तुमचं हे लागतं म्हणजे मिरची सुद्धा तेवढी लागत असेल? 2 किलो मिरची लागत असेल? नाही, एवढी मिरची जास्त तिखट म्हणजे आपण लाल मसाला वापरतो ना, त्याच्यामध्ये जास्त मिरची एवढी लागत नाही. तर सगळं मार्केटिंगचं काम मिस्टरांचं. ते सकाळी उठून अगदी 7 वाजता असे मार्केटमध्ये जाऊन वगैरे सगळं व्यवस्थित आणतात ते. आम्हाला काय त्यातलं जमत नाही. मार्केट म्हणजे ठाणा मार्केट? हो, ठाणा मार्केट. अच्छा, जांभळी नाका. आता काय करायचं? आता आपण टमॅटो टाकूया. टोमॅटो सॉफ्टच असतो त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार. लाल तिखट, पावभाजी मसाला टाकूया आता. बस. हो, याच्याऐवजी आपण काय काय वापरू शकतो? मला आपण प्रॉन्स वापरू शकतो, मटणाचा किमा वापरू शकतो. हो, आणि भाजीमध्ये तर नॉर्मल भाजी जी आपण मिक्स बनवतो तशी. आता बटाटा टाकूया. हा बटाटा आपण शिजवूनच घेतलाय त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही. ऍक्च्युली हे तव्यावर करतात ना? हो. किमा टाकूया. मस्त. मीठ? हो, टाकूया. मीठ टाकूया आता. बस. आणि धना जिरा पावडर. हे व्यवस्थित परतून घेतलं की आपण याच्यामध्ये पाणी टाकून हा थोडं शिजवून घेऊया, कारण चिकन आहे. कारण किमाला जास्त वेळ लागत नाही शिजायला. ते 5-1 मिनिटात होऊन जाईल. म्हणजे हे झाल्यानंतर कोथिंबीर पेरायची. हो, आत्ताही घातलं तर थोडा वास लागेल ना. हो. आणि शिजल्यावर
हां. त्याच्यानंतर पण आपण पावभाजी टाकूया, म्हणजे अजून सुगंध आणि थोडा टेस्ट लागतो. पावभाजी टाकूया म्हणजे मसाला टाकूया. मसाला हो. अच्छा. आता हे शिजलंय, आपण याच्यात परत एकदा पावभाजी मसाला टाकूया. बढिया, मस्त, रेडी टू इट. रेडी टू इट. येस, पावाबरोबर येस.